थँक्यू. हॅलो. धन्यवाद बाळा सुब्रमण्यन सर. आपण ऐकत होतो एक लेजंड कॉमेंटेटर बाळा सुब्रमण्यन सरांचा एक गोड आवाज. प्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत मी अमर सकपाळ तुम्हा सर्वांचं सेंट्रल प्रीमियर लीग पर्व 5 यामध्ये सहर्ष स्वागत करतोय. आमच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आलेले सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहतोय सकाळच्या सत्रातील. एका बाजूला जर पाहायला गेलो तर आर्या फायटर्स, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संडे बॉयजचा. आणि इथे मात्र विकेट जाताना पाहायला मिळते. जो आयकॉन खेळाडू आहे प्रदीप, त्याची मात्र इथे विकेट घेतली जाते. कल्पेश बारिया यांना मात्र इथे यश घेण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. आणि पहिलाच हादरा इथे मात्र लागताना पाहायला मिळतोय ते बॅटिंग करणारी टीम आर्या फायटर्स या टीमला. दरम्यान सुरुवात मात्र चांगली झाली आहे ती संडे बॉयज या टीमची. आणि इथे मात्र विकेट मिळवून दिली आहे कल्पेश बारिया यांनी. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी लढत आपण मैदानामध्ये पाहिली आणि त्यामध्ये मात्र अमर जयस्वाल, अमर जयस्वाल या अगोदरचे मॅचचे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. अमर जयस्वाल, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. आयोजकांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी टी शर्ट देखील आहेत आणि ती टी शर्ट आपण दिली नव्हती, ती घेण्यासाठी आपण कृपया आपल्या व्यासपीठावरती या. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय सेंट्रल प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा थरार. खूप चांगल्या मॅचेस आपण वारंवार दरवर्षी ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आणि या वर्षी देखील पहिली मॅच देखील तशीच रंगताना पाहायला मिळाली. पाहूया दुसरी मॅच कशा पद्धतीने रंगेल. दरम्यान स्ट्रायकिंगवरती आसिफ उर्फ बांगडा यांना आपण पाहतोय. यावेळेला खोल टप्प्यावरती टाकला चेंडू. मिड ऑन रिझनमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे, धावा घेतली जाणार नाहीये आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. कल्पेश बारिया संडे बॉयज संघाचे आपल्याला आयकॉन खेळाडू म्हणून आपण पाहतोय आणि खूप चांगली गोलंदाजी या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 1 अशी आर्या फायटर्स या संघाची पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा स्लोअर वन गती परिवर्तन केलं. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूवरती बोट फिरवली. पुन्हा एकदा एक चोरटी धाव घेतली गेली. आसिफ यांच्या बॅटमधून मात्र ही धावा येताना पाहायला मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते ती 2 या आकड्यावरती. यावेळेला मात्र एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. केबी किरण भोईर यांच्या बॅटमधून एक मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय कव्हर्स रिजन मध्ये, 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचले. शेवट गोड केलाय किरण भोईर यांनी मात्र आपल्याला पाहायला मिळाला एक मोठा फटका किरण भोईर यांच्या बॅटमधून. आणि या अगोदरच्या मॅच मध्ये ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती, 5 विकेट ज्यांच्या माध्यमातून टिपले गेले ते अमर जयस्वाल ठरले होते मॅन ऑफ द मॅच. आणि त्यांना मात्र इथे टी शर्ट देऊन त्यांचा इथे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्याचा आपण इथे सन्मान करतोय. कॉंग्रॅच्युलेशन अमर जयस्वाल. कधी कधी असं म्हटलं जातं, कभी कभी
खोटा सिक्का देखील काम करून जातो आणि तशीच मात्र गोलंदाजी अमर जयस्वाल यांची आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. अमर जयस्वाल ऑप्शन मध्ये मी ऑप्शन करण्यासाठी होतो आणि अमर जयस्वाल यांच्यावरती कोणत्याही संघ मालकाने विश्वास दाखवला नव्हता, परंतु एसपी लॉन या संघाने विश्वास दाखवला आणि तो विश्वास मात्र इथे जिंकला. यावेळेला मात्र ऑन साइडला तडाखा पाहायला मिळतोय. आसिफ खान बांगडा यांच्या बॅटमधून मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चांगली बॅटिंग आसिफ खान. राबोडी संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एकविरा पॅकर्स टीमचे कोणी प्रतिनिधी जर इथे उपस्थित असतील तर कृपया आमच्या व्यासपीठावरती या. एकविरा पॅकर्स संदेश पाटील यांचा हा संघ आपण पाहणार आहोत. तर कोणी प्रतिनिधी जर मैदानामध्ये असेल तर कृपया आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे आणि महेश जाधव यांना येऊन आपण भेटायचं आहे. पहला ओवर खत्म हुआ. एक ओवर में कौन सा बॉल लूं मैं? जूना एकदम पूरा जूना लूं तो देना भी क्या? दुसरी ओवर आहे आणि जुना बॉल द्यायचा आहे. चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. चला मॅचला सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये जर चेंडू हरवला किंवा खराब झाला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल आणि दुसऱ्या षटकामध्ये जर चेंडू हरवला किंवा खराब झाला तर मात्र तुम्हाला तिथे जुना चेंडू आयोजकांच्या वतीने दिला जाईल. कृपया याची आपण नोंद ठेवायची आहे कर्णधारांनी. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये दुष्काळ पाहायला मिळत होता धावसंख्येचा, तो मात्र आता वेग घेताना पाहायला मिळतोय धावफलक. पहिल्या चेंडूवरती पंकज यांच्या पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार लगावलाय आसिफ खान यांच्या बॅटमधून आपण हा मोठा फटका पाहिला. पाहूयात पंकज पॉवर प्लेच्या ह्या दुसऱ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करतील संडे बॉयज संघासाठी, कारण की एक मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि स्वतःला कुठे ना कुठे सिद्ध करावं लागेल प्रत्येक खेळाडूला. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला तडाखा पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवतायत. बॅक टू बॅक दुसरा ह्यूज सिक्सर. ही खासियत आहे आसिफ खान यांची. नेहमीच मोठमोठे फटके त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि आज देखील तशीच फलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहेत त्या आर्या फायटर्स संघासाठी. संदीप साळुंके यांचा संघ आपण पाहतोय आर्या फायटर्स. दरम्यान पंकज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज. यावेळेला गती परिवर्तन केलं. स्लोअर वन चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा फ्लो थांबवला आणि तिथे मात्र एक सिंगल घेत असताना ऑन साइडला धावसंख्या पुढे सरकवली. स्ट्राईक रोटेट केली आहे ती आसिफ खान यांनी. किरण भोईर आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती सामना करतील. धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचते. पहिली विकेट लवकर जरूर गेली प्रदीप यांची, परंतु त्यानंतर मात्र किरण आणि आसिफ यांनी हा खेळ जो आहे तो सावरलाय आपल्या टीमसाठी. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंट्स मध्ये स्क्वेअर कट, एक देखना फटका किरण भोईर यांची खासियत आहे. असे देखणे फटके वारंवार त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले आणि आजच्या दिवसातील ह्या स्पर्धेतील दुसरा चौकार किरण भोईर यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतोय cricket.in च्या माध्यमातून मात्र ही YouTube लाईव्ह स्पर्धा आपण लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे आणि खूप चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण देखील cricket.in ची टीम मात्र करताना आपण पाहायला मिळते. याला पुन्हा एकदा पॉइंट सीझन निवडलंय. बॅक टू बॅक दुसरा चौकार पंकज यांचं मात्र हे खराब षटक येताना पाहायला मिळतंय. या षटकामध्ये आतापर्यंत 21 धावा मात्र कुठल्या गेल्यात दोन्ही बॅटर यांच्या माध्यमातून, ज्यामध्ये 2 षटकार आसिफ यांच्या बॅटमधून पाहिले तर 2 चौकार किरण भोईर यांच्या बॅटमधून पाहिले. पाहूयात शेवटचा बॉल आहे. पाहूयात या शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण केलं जाईल किरण भोईर यांच्याकडून. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. शेवटच्या क्षणाला मात्र क्षेत्ररक्षकाने सांगितलं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि त्या कारणामुळेच मात्र शेवट देखील इथे गोड करताना पाहायला मिळाले. षटकाची सुरुवात देखील षटकाराने झाली आणि शेवट देखील षटकाराने होताना समाप्त होताना पाहायला मिळते. 6 धावा. धावसंख्या झटपट पुढे सरकते. तब्बल 27 धावा ह्या षटकामध्ये पूर्ण केल्या पंकज यांच्या.
धावसंख्या आपण पाहू शकतोय धावफलकावरती 1 गडी बाद 33 धावा धावफलकावरती. चांगली फायटिंग ज्यामध्ये वैयक्तिक किरण भोईर 6 चेंडू 19 धावांवरती खेळत आहेत, तर आसिफ खान उर्फ बांगडा 5 चेंडूंमध्ये 14 धावांवरती आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती खेळताना पाहायला मिळतील. कल्पेश बारिया पुन्हा एकदा एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि आयकॉन देखील आहेत, संघनायक देखील आहेत आणि त्यांना मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज केलं गेलंय. पहिलं षटक खूप चांगलं क्वालिटीचं हाताळलं होतं कल्पेश यांनी, ज्यामध्ये 6 धावा खर्च गेल्या होत्या आणि 1 विकेट त्यांनी मिळवून दिली होती. आता वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक कशा रीतीने हाताळतील, कारण की दोन्ही फलंदाज आता मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय आणि त्यांच्या समोर त्यांना कशा पद्धतीने शांत ठेवतील पाहूयात कल्पेश या षटकामध्ये. यावेळेला पहिला चेंडू लो फुल टॉस कवच क्षेत्रामध्ये खेळलेत, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चेंडूची फेकी करतील तोवर मात्र तिथे 1 धाव कंप्लीट केली जाते. ही क्रिकेट आहे मित्रांनो. खराब चेंडूचा समाचार आणि चांगला चेंडूचा सन्मान ज्या फलंदाजाला जमतं तो मात्र खूप चांगली फलंदाजी आपल्याला करताना नेहमी पाहायला मिळतोय आणि दोन्ही फलंदाज देखील तशीच फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. खराब चेंडूवरती समाचार नेहमी घेताना पाहायला मिळालेत आणि चांगला चेंडूचा सन्मान देखील करतायत. दरम्यान कल्पेशांचा हा चेंडू यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते आणि एक चांगला वेल जज कॅच तिथे टिपला जातोय. किरण भोईर यांची मात्र खेळी समाप्त होतीये. धक्का क्रमांक 2, किरण भोईर बॅक टू द डग आउट. असं वाटत होतं की कुठे ना कुठे दोन्ही फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करतात आणि धावसंख्येला वेग देत आहेत, परंतु कल्पेश बारिया यांना ज्या कामासाठी आणलं गेलं होतं ते काम मात्र इथे चोख पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. किरण भोईर यांची विकेट मिळवून देत आहेत आणि पाहूयात नवीन बॅटर मात्र कोण मैदानामध्ये जातील. सागर मोरे एक डावकर आताचे फलंदाज. दरम्यान पाहूयात सागर मोरे आता कशा पद्धतीने आसिफ खान यांची साथ देतील, कारण की जी धावसंख्या हवी होती ती करंट रन रेट जर पाहिलं तर 14.57 म्हणजे जवळपास 15च्या सरासरी मात्र इथे धावा पूर्ण करतोय बॅटिंग करणारा संघ आर्या फायटर्स हा संघ. दरम्यान कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. 7 धावा आतापर्यंत दिल्यात आणि 2 विकेट देखील मात्र मिळवून दिल्यात त्या कल्पेश बारिया यांनी. दरम्यान पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज कल्पेश. यावेळेला स्लोअर वन चेंडू हवेमध्ये आहे, यष्टिरक्षक चेंडू खाली येत आहेत आणि स्वतःला झोकून देतात यष्टिरक्षक. पुन्हा एकदा एक चांगली विकेट मिळवून देतात, घेतली जाते ती कल्पेश यांच्या माध्यमातून. आल्या पावलांनी मात्र मागं परतावं लागतंय सागर मोरे यांना. गोल्डन डकचे शिकारी ठरतायत आणि धक्का क्रमांक 3 आर्या फायटर्स टीमला लागताना पाहायला मिळतोय. शफी आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे आणि खूप चांगली यष्टिरक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या वर्षी देखील शफी आणि आम्ही एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळालो, परंतु या वर्षी शफी दुसऱ्या संघामध्ये खेळत आहेत. चांगली फलंदाजी देखील शफी यांच्या माध्यमातून केली जाते आणि या वर्षी संडे बॉयज संघासाठी कशा पद्धतीने योगदान देतील शफी हे देखील पाहणं गरजेचं आहे. ऑन हॅट्रिक आपण पहिल्या मॅच मध्ये पहिली विकेट हॅट्रिक पाहिली आहे अमर जयस्वाल यांच्या माध्यमातून. पाहूयात या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक घेणारे गोलंदाज कल्पेश बारिया ठरतील का. नवीन बॅटर अक्षय महाडिक ऑन स्ट्राईक. ऑन हॅट्रिक चेंडू हो यावेळेला हॅट्रिक चेंडू होता, सन्मान दिला जातोय आणि एक चिक्की सिंगल लगेचच तिथे कंप्लीट केली गेली अक्षय महाडिक यांच्याकडून. आणि अक्षय महाडिक यांच्यावरती मात्र प्रत्येकाच्या नजरा असतील, कारण की हे देखील एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आणि आता मात्र कुठे ना कुठे संघ अडचणीत जरूर आहे. विकेट जरूर गेल्यात, परंतु धावसंख्या जी आहे ती अजूनही देखील एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती लावली आहे ती आर्या फायटर्स या टीमने. 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. कल्पेश बारिया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र बिगिट केलाय ऑन साइडला, गॅप मध्ये चेंडू, 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय CPL चौकार.
चेंडू यावेळेला पुढे टाकला आणि त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळत असताना मात्र गॅपमध्ये चेंडू टाकला आणि 1 बाउन्स 4 धावा मात्र आपल्या बॅटमधून पूर्ण केल्या आसिफ यांनी. धावसंख्या झटपट पुढे सरकते 39 धावांवरती. अजूनही शेवटचा बॉल येणं बाकी आहे. 5 षटकांची ही मॅच आणि 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय आर्या फायटर्स हा संघ. जर हे दोन्ही फलंदाज जर मैदानामध्ये शेवटच्या षटकापर्यंत टिकले तर नक्कीच एक 70-75 धावा प्लस होणार यात मात्र शंका नाही आहे, कारण की आम्ही खूप जवळून खेळ पाहिलाय या दोन्ही फलंदाजांचा. दरम्यान शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज कल्पेश गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र ऑन साइडला स्लॉट मध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी एक लांबलचक षटकार ठोकलाय आसिफ खान याने आणि षटकाची समाप्ती मात्र या षटकाराने पूर्ण केली आहे आणि धावसंख्या पोहोचवली आहे ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 45 धावा. अंगावरती चेंडू 45. आसिफ खान यांना मात्र चेंडू अंगावरती टाकू शकणार नाहीत, कारण की जेव्हा जेव्हा आसिफ खान यांच्या चेंडू अंगावरती जातो ना मित्रांनो, तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातानाच आम्ही पाहिलाय. आणि ह्या स्पर्धेमध्ये ह्या मॅच मध्ये देखील तशीच बॅट फलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली गेली. वैयक्तिक जर पाहिलं तर 8 चेंडू मध्ये 25 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. पाहूयात 45 धावा धावफलकावरती. करंट रन रेट जर पाहिलं तर 15च्या सरासरीने इथे धावा पूर्ण केल्या आहेत आणि प्रोजेक्टेड स्कोर देखील दर्शवतोय की ह्या सरासरीने जर तुम्ही धावा येणाऱ्या 2 षटकांमध्ये जर केल्या तर नक्कीच 75 प्लस धावा धावफलकावरती लागणार यात मात्र शंका नाहीये. बॉलर कोण आहे? सूर्या. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर सूर्या. येस सूर्या गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजीसाठी आलेत आणि आपण पाहूयात कशा पद्धतीने या षटकामध्ये मात्र गोलंदाजी केली जाईल. सूर्यकांत उर्फ सूर्या स्ट्रायकिंगवरती आहेत. अक्षय महाडिक वैयक्तिक एक या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान सूर्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला गती परिवर्तन केलं. अगोदरच चेंडूची स्पीड मात्र ओळखलं होतं. शफल जरूर झाले होते, थांबले आणि शेवटच्या क्षणाला मात्र इथे वाट लावताना पाहायला मिळाले आणि 6 धावाने मात्र या षटकाची सुरुवात होताना पाहायला मिळते. अक्षय महाडिक यांची देखील आता बॅट बोलताना पाहायला मिळते. लेग ब्रेक केलेला चेंडू होता आणि लगेचच मात्र हा चेंडू पीक केला अक्षय महाडिक यांनी. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला मात्र अतिशय वेगवान चेंडू. लेग एस्टीच्या बराच बाहेर. 2 हात समांतर दाखवत आहेत शशी साटम सर, कारण की धावा अवांतरची आहे आणि अवांतरची धावा ऍड होतीये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरकते ती 52 या आकड्यावरती. 52. खूप चांगली सुरुवात आर्या फायटर्स या टीमची म्हणावी लागेल. अजून या पाहायला गेलो तर 11 चेंडूंचा खेळ बाकी ह्या फर्स्ट इनिंगचा. दरम्यान सूर्या यांचा हा चेंडू. यावेळेला स्वीप केलाय आणि तिथे मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन नव्हतं. शरीरापासून दूर राहिले क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. जर मैदानाची आपण भौगोलिक स्थिती पाहिली ना मित्रांनो, तर डीप स्क्वेअर लेग असेल, मिड ऑन रिजन असेल, त्याचबरोबर पॉइंट्स रिजन असेल, कव्हर्स रिजन असेल, हे पूर्ण रिजन जे आहेत ते थोडेसे जवळ पाहायला मिळतात आणि सहजरित्या तिथे मात्र चौकार षटकार प्राप्त करू शकतो फलंदाज. आणि त्यासाठी मात्र खूप चांगली गोलंदाजी करणं देखील गरजेची आहे. कुठे ना कुठे परीक्षा आहे गोलंदाजांची ह्या मैदानावरती. यावेळेला पुन्हा एकदा शफल झाले, पुन्हा एकदा जागेवरती आले जरूर होते, परंतु पुन्हा एकदा लेग एस्टीच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र या षटकातील वाईड येताना पाहायला मिळतोय सूर्या यांचा. धावसंख्या 57 वरती. 57 ऑन बोर्ड. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये त्याला मात्र पुन्हा एकदा मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. अक्षय महाडिक आता मात्र थांबण्यासाठी रेडी नाही आहेत. चेंडूला पाठवत आहेत 6 धावांसाठी षटकारासाठी.
अगोदर जर पाहिलं तर पंकज यांचं देखील खराब यश षटक आपण पाहिलं होतं. आता तसंच षटक मात्र सूर्या यांचं देखील पाहायला मिळतं. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्यात. मला आठवतं लक्षात आहे की पंकज यांनी मला वाटतं 25 धावा खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये 18 धावा मात्र इथे खर्च केल्यात त्या सूर्या यांनी. 27 धावा खर्च केल्या होत्या पंकज यांनी आणि या षटकावरती देखील या षटकामध्ये देखील सूर्या यांच्या आक्रमण केलं जात आहे आर्या फायटर्स संघाकडून. या मैदानावरती जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमची गोलंदाजी खूप चांगल्या दर्जाची असणं गरजेची आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण तसंच पाहिलं. 6 चेंडू 12 धावांची गरज होती. अमर जयस्वाल यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि ती मॅच आपल्या संघाला जिंकून दिली. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये आपण 6 चेंडूमध्ये 25 धावा देखील होताना पाहायला मिळाल्यात आणि तिथे 6 चेंडू 12 धावा देखील डिफेंड केल्या गेल्या. यावेळेला देखील एक खराब चेंडू त्याच्यावरती मात्र आक्रमण डीप स्क्वेअर लेग मध्ये अक्षय महाडिक यांच्या बॅटमधून या ओव्हरमधील तिसरा षटकार आपल्याला येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झटपट पुढे सरकले. 69 ऑन बोर्ड. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. दरम्यान यावेळा देखील पायावरती टाकला चेंडू होता ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मध्ये. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकारासाठी. खराब गोलंदाजी सूर्या यांची म्हणावी लागेल कारण की आतापर्यंत 28 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 73. मी म्हटलं होतं की हे दोन्ही बॅटर जर शेवटच्या षटकापर्यंत थांबले तर नक्कीच 75 प्लस स्कोर जाईल आणि ह्या चौथ्या षटकामध्ये 75 प्लस होईल का पाहूयात या शेवटच्या बॉलवरती. यावेळेला देखील अकुटप्प्याचा बॉल जरूर होता परंतु यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर पंच सांगतायत की हा देखील चेंडू वाईड आहे आणि धावसंख्या पुढे सरकतीये ती एक्स्ट्राच्या माध्यमातून 74 धावा. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. 3 यष्टांच्या मधोमध मात्र चेंडूला टाकलं गेलं होतं आणि तिथे मात्र एक सिंगल घेतली गेली लॉंग ऑन रिझन मध्ये आणि षटक क्रमांक 4 इथे समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 75 या धावसंख्येवरती. आता मात्र उर्वरित एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि या एका षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय तो आर्या फायटर्स संघ पाहूया. 7 चेंडू वैयक्तिक अक्षय महाडिक 28 वरती खेळतायत तर आसिफ खान 8 चेंडू 25 धावांवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 3 गडी बाद 75 धावा 75. अरे तो ये मुकुंद को क्यों लिया है फिर? अरे तो अरे पहला ओवर निकाल के दो ना, विकेट जाने दो ना, ऐसे क्या करते? मुकुंद को डालने दो ना. 75 75 धावा. ये भी है ना, अरे ये भी है ना, ये लेफ्टी. पाहूयात शेवटचं षटक हाताळण्यासाठी या स्पर्धेचे कमिटी मेंबर आपण पाहतोय. मुकुंद कबाडी गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. पाहूयात टेनिस क्रिकेटमध्ये शेवटच्या षटकाला हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि ह्या षटकामध्ये किती धावा पूर्ण करतोय आर्या फायटर्स हा संघ कारण की दोन्ही बॅटर आता मात्र चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत. अक्षय महाडिक आणि आसिफ खान हे दोन्ही फलंदाज. यावेळेला लो फुलटॉस चेंडू ऑन साइडला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अक्षय महाडिक चौकार आणि षटकारांचा पाडा बोलताना पाहायला मिळतात. सिंगल कमी प्रमाणात खेळतायत आणि चौकार षटकार मात्र खूप चांगले खेळताना बॅटमधून खेळताना पाहायला मिळतात. या षटकाची सुरुवात देखील षटकाराने झाली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 81 या धावसंख्येवरती. 81 लॉस ऑफ 3 विकेट. चांगली सुरुवात या षटकाची आर्या फायटर्स संघाची. मुकुंद थोडेसे मात्र फंबल झाले रनअप मध्ये गोलंदाजी मार्कवरती. दरम्यान या स्पर्धेची दुसरी मॅच आपण पाहतोय. आर्या फायटर्स प्रतिस्पर्धी संघ संडे बॉयज अशी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय.
कोणाची आहे? यावेळेला पुन्हा एकदा समोर टाकलाय आणि तेवढ्याच ताकदीने समोर मारलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार अक्षय माडिक यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आवाज क्यों ऐसा? 87 940 87 ऑन बोर्ड. अक्षय माडिक ऑन फायर. 9 चेंडू 40 धावांवरती. ह्या स्पर्धेची पहिला अर्धशतक पाहायला मिळेल का फलंदाज अक्षय माडिक यांच्या बॅटमधून? पाहूया आता. CPL 2025चं पहिलं अर्धशतक अक्षय माडिक यांच्या नावावरती राहील का? परंतु खूप चांगली बॅटिंग अक्षय माडिक यांची पाहायला मिळते. मुकुंद यांच्यावरती देखील आक्रमण केलं जात आहे. एक लेजेंड खेळाडू आहेत मुकुंद, परंतु कमबॅक करावा लागेल. आपल्या संघासाठी कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की धावसंख्या अतिशय वेगाने मात्र पुढे सरकताना पाहायला मिळाले. यावेळेला चांगला चेंडू आहे. यावेळेला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र दाखवलंय. तिथे क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते आणि 2 धावेने मात्र धावसंख्या पुन्हा पुढे सरकते. ती 89 या धावसंख्येवरती. 89 हळूहळू मात्र धावसंख्या पुढे सरकते आणि अक्षय देखील अर्धशतकापासून 8 धावा दूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूयात. 10 चेंडू 42 धावा. संघाचं शतक देखील लावतील आणि आपलं अर्धशतक देखील कंप्लीट करतील का अक्षय माडिक? याच्या नजरा मात्र प्रत्येक ह्या खेळाडूवरती लागल्यात. परंतु पाहूयात. समोर मुकुंद आहेत. त्यांना थांबवण्यामध्ये यशस्वी होतील का? ओ यावेळेला नो बीमर चेंडू आणि त्याला मात्र दूरवरती फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये पंच इथे दंडित करतायत. नो +6 येत आहेत 7 धावा आणि या 7 धावेने मात्र पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडतीये आणि धावसंख्या जातीये 96 या धावसंख्येवरती. 96 उलटा पुलटा 96. खराब चेंडू मुकुंद. येणारा आता पुढील चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. मेजवानी आहे अक्षय माडिक. मला वाटतं ह्या चेंडूवरतीच आपलं अर्धशतक पूर्ण जरूर करणार यात मात्र शंका नाहीये आणि संघाचं शतक देखील ठोकणार. हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. फ्री हिटचा बॉल. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या 96 आणि पहिल्या ह्या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या म्हणून देखील आपण पाहू शकतो. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलेत. एक धाव तर घेतली. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का पाहूयात. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळतोय आणि इथे ह्या 2 धावेने आपलं अर्धशतक देखील कंप्लीट करतायत अक्षय माडिक आणि आपलं हे अर्धशतक देखील सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतात. काय फलंदाजी केली आहे. 6 षटकार आणि 2 चौकार यांच्या मदतीने 12 चेंडूंमध्ये 50 धावा ठोकल्यात. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत नाहीयेत अक्षय माडिक यांच्यासाठी. काय फलंदाजी केली आहे. मोक्याच्या क्षणी येऊन अर्धशतक ठोकलंय आणि आपल्या संघाला एक योग्य स्थितीमध्ये मात्र नेऊन पोहोचवलंय. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय. चेंडू कव्हर सीझन मध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 99 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल आसिफ खान थोडेसे बराच उशिरा मात्र स्ट्रायकिंग वरती येताना पाहायला मिळत आहेत. परंतु पाहूयात शेवट कशा पद्धतीने करतील. चौकार की षटकार. दरम्यान शेवटचा चेंडू. यावेळेला मात्र लो फुलटा चेंडू. त्याला मात्र बिगिट करायचा होता. चेंडू हवेमध्ये आणि तिथे मात्र लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि इथे मात्र आसिफ खान यांची मात्र इथे विकेट घेतली जाते. धावसंख्या 99 या धावसंख्येवरती स्थिरावलेली पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि शतकी खेळी मात्र संडे बॉयज या टीमला करावी लागेल, कारण की 30 चेंडू आणि 100 धावांची गरज असणार आहे ती बॅटिंग करत असताना संडे बॉयज या टीमला. एक सर्वोच्च धावसंख्या मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून ठोकली गेली आहे ती आर्या फायटर्स या संघाच्या नावावरती. खूप चांगली बॅटिंग ज्यामध्ये आपण पाहू शकतोय. आपण पाहू शकतोय या मॅच समरी आपण पाहू शकतोय अक्षय माडिक 13 चेंडू 51 धावा. काय फलंदाजी केली. ज्यांच्या बरोबरीने आसिफ खान 9 चेंडू 25 धावा
आणि किरण भोईर यांचं देखील खूप चांगलं योगदान. 7 चेंडू 19 धावा आणि प्रदीप यांचं मात्र खातं उघडलं नाही, परंतु कल्पेश याने खूप चांगली गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये 3 विकेट 18 धावा घेतल्या. मुकुंद कबाडी यांचं एक महागडं षटक आपण पाहिलं, परंतु 1 विकेट मिळवली आणि 24 धावा खर्च केल्या. पंकज यांचं देखील एक महागडं षटक 27 धावा, एकही विकेट मिळवता आली नाही. आणि त्यानंतर सूर्यकांत यांचं देखील एक महागडं षटक ज्यामध्ये 30 धावा आणि एकही विकेट मिळवता आले. त्या बलबुता त्या जोरावरती मात्र 99 धावा ठोकल्या गेल्या. 100 धावांचा पाठलाग आता संडे बॉयज या टीमला करायचा आहे. कोण आहे? येस, नेक्स्ट मॅच साठी कॉल करतोय नाणेफेकीसाठी मानस एंटरप्राइजेस आणि जिजा स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण पुढील 2 मिनिटाच्या आतमध्ये आमच्या नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स जवळ यायचंय. अरे काय हो सर, काय हा पेनल्टी बोलतोय येणार का? अरे बोल ना, त्यांना सांग ना बोलायला. मी बोलतो. अरे मला सांगा ना, मी दाशी कमी आहे. संडे बॉयज आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये विथ टी शर्ट, आपल्याला जो टी शर्ट दिली गेली आहे त्या टी शर्ट परिधान करूनच आपण आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. सर्व करणाऱ्यांना विनंती आहे, संघ मालकांना देखील विनंती आहे, 12वा खेळाडू जो तुम्ही पाठवता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तो 12वा खेळाडू विथ जर्सी आणि ट्रॅक पॅन्ट मध्ये इथे अवेलेबल पाहिजे. जर तसं आढळलं नाही तर 3 धावांची पेनल्टी तुम्हाला आयोजकांच्या माध्यमातून दिली जाईल. कृपया याची आपण दक्षता घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जिजा स्पोर्ट्स मॅच टाइम. सचिन चव्हाण आणि दुसऱ्या बाजूला असतील मानस एंटरप्राइजेस म्हणजेच राजन पाटील आणि दीपक पाटील यांचा हा संघ. आपण पाहतोय योगेश गंबे यांना कर्णधारच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, तर सचिन चव्हाण स्वतः संघ मालक स्वतः कर्णधार देखील आहेत. आणि अरे तो बोलने को बोला ना मेरे को. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपण पाहणार आहोत. जिजा स्पोर्ट्स मॅच टाइम. प्रतिस्पर्धी संघ मानस एंटरप्राइजेस. पाहूयात नाणेफेकीचा कॉल केला जातोय आणि नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने झुकतोय पाहूयात. आमचे MK क्रिकेट अकॅडमीचे खेळाडू देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा कॉल आपण करतोय. पाहूयात हा कॉल कोणाच्या बाजूने झुकतोय. येस, मानस एंटरप्राइजेस कॉल करतोय. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. येस, मानस एंटरप्राइजेस ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू. येस, मानस एंटरप्राइजेस ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर जिजा स्पोर्ट्स मॅच टाइम या टीमला मात्र फलंदाजी करायची आहे. अरे याचं नाव काय मी विसरलो रे. नाम काय? प्रथमेश. अरे नाही, हा प्रथमेश नाही रे. बॅट्समन नॉन स्ट्रायकर. बॅट्समन कोण आहे? पंच थोडं थांबा. संडे बॉयज तुमचा 12वा खेळाडू. आम्ही वारंवार सूचना करतोय, ज्याला नावं माहिती आहेत असा खेळाडू पाठवा. हा, येस, प्रथमेश येसारे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय डी कश्यप. चला मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती जोगिंदर सिंग. येस, जोगिंदर सिंग गोलंदाजी मार्क वरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. यावेळेला पहिला चेंडू लो फुल टॉस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. राम रामी आहे ना. पहिला चेंडू मात्र डॉट बॉलने सुरुवात केली आहे जोगिंदर सिंग यांनी. दरम्यान प्रथमेश
पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकिंग यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे थर्डमॅन रिझन मध्ये पुन्हा एकदा 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रोटेक्शन पाहायला मिळालं प्रदीप जे आयकॉन खेळाडू आहेत जे या संघाचे कर्णधार आहेत त्यांना आपण पाहिलं खूप चांगली गोलंदाजी शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज जोगिंदर सिंग यांचा आणि खूप चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये यशस्वी देखील होत आहेत दरम्यान यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षण मस्तक पे दस्तक चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर या इनिंगचा पहिला चौकार प्रथमेश यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय 4 धावा चौकार त्याचबरोबर आमचे SSCचे एक लेजंड खेळाडू दत्ता पवार उर्फ लवली यांचं इथे आगमन होत आहे तर त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय हे देखील आपल्याला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात या CPL 2025 आपण ही स्पर्धा पाहतोय आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास जर पाहायला गेलो तर 150 खेळाडूंचा मात्र इथे ऑक्शनच्या पद्धतीने लिलाव केला गेला म्हणजे हे जे सर्व खेळाडू आहेत ना मित्रांनो ते सातत्याने जे सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ह्या मैदानावरती जे प्रॅक्टिस करतात त्यांचे हे सर्व खेळाडूंना एकत्रित इथे आणलं गेलं आणि त्यांच्या ऑक्शनच्या माध्यमातून त्यांना मात्र सोल्ड केलं गेलं आणि प्रत्येक संघामध्ये हे आज मात्र आपल्या संघ मालकासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत यावेळेला अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला जोगिंदर सिंग यांचा खूप चांगली गोलंदाजी जोगिंदर यांची ह्या षटकामध्ये पाहायला मिळते आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत 5 चेंडूंमध्ये आणि टार्गेट अचीव करायचं आहे त्या बॅटिंग करणाऱ्या टीमला 100 रन्स दरम्यान शेवटचा बॉल यावेळेला देखील अतिशय वेगवान चेंडू शरीरावरती टाकण्याचा प्रयत्न मिड ऑनचे क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करताना पाहायला मिळत आहेत आणि आसिफ खान यांच्याकडून थोडीशी चूक झाली आणि तिथे मात्र बॅकअप करतील तोवर मात्र इथे एक धाव कंप्लीट केली गेली षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्याची सुरुवात केली गेली आहे ती फक्त मात्र 6 धावेने अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 94 धावा म्हणजेच 24 बॉल्स 94 रन्स रिक्वायर्ड म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जो आहे ते 23.50च्या सरासरीने म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामागे 24 धावा तुम्हाला इथे पूर्ण करणं बंधनकारक आहे संडे बॉयज टीमला पाहूयात हा जो इतिहास आहे तो पूर्ण करतील का ही धावसंख्या आहे ती पूर्ण करतील का शफी आता मात्र स्ट्रायकिंग वरती आपल्याला सामना करताना पाहायला मिळतील विनय पवार CPLचा आनंद देखील घेताना पाहायला मिळतात ह्या वर्षी थोडेसे इंजर्ड जरूर आहेत MG मायगेस चे शॉपचे ओनर विनय आणि मनोज पवार यांचे मोठे फॅन दीपू यांचं इथे आगमन होत आहे तर दीपू तुमचं सहर्ष स्वागत दरम्यान अक्षय मारिक ज्यांनी अर्धशतक ठोकलंय ते मात्र गोलंदाजीसाठी आलेत तर फलंदाजी खूप चांगली केली आहे आता गोलंदाजीसाठी आलेत पाहूयात पहिला चेंडू फुलटॉस होता परंतु या फुलटॉसचा मात्र पुरेपूर फायदा घेता आला नाहीये बॅटर शफी यांना शफी आहे ना बॅटिंगला शफी नाही रे बॅटिंगला डी कश्यप आहे शफी नाही डी कश्यप आहेत डावकर आताचे फलंदाज शफी राईट आहे यावेळेला मात्र बिगिट केलाय डीप मध्ये प्रोटेक्शन संजय विश्वकर्मा चेंडू खाली येत आहेत एक चांगला झेल टिपला जातोय आणि डी कश्यप यांची खेळी समाप्त होतीये धक्का क्रमांक 1 बॅट्समॅन माघारी परत आहेत
आज अक्षय माडिक यांचा दिवस आहे. आजचा खेळ अक्षय माडिक यांच्या नेहमी लक्षात राहील, कारण की CPL आतापर्यंत चांगला खेळ अक्षय माडिक यांचा पाहायला मिळाला ना, परंतु आज मात्र ते त्यांच्या फॉर्म मध्ये पुन्हा येताना पाहायला मिळत आहेत. ओ ठेवा पेढे, हो ठेवा. हे पेढे काय बॉक्स पण खातील? हे बॉक्स दरम्यान नवीन बॅटर शफी आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती येतील. संडे बॉयज आणि आर्या फायटर्स अशी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. मानस एंटरप्राइजेस प्रतिस्पर्धी जिजा स्पोर्ट्स संघ अशी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एक चांगली मॅच देखील ती देखील पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. यावेळेला मात्र फुल टॉस, भीमर चेंडू, पंच लेग पंच सांगतायत की हा नो बॉल आहे आणि फुल टॉस चेंडूला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय. पॉवर प्लेचा षटक मात्र मार्गस्थ आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला असताना 9+4 म्हणजेच 5 धावा ऍड होत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. आता येणारा पुढील चेंडू देखील फ्री हिटचा असणार आहे अक्षय माडिक यांचा. पाहूयात शफी या फ्री हिटचा फायदा कशा पद्धतीने घेतील अक्षय माडिक यांच्या गोलंदाजीमध्ये. 11 धावा, 1 गडी बाद अशी धावसंख्या संडे बॉयज टीमची आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आणि त्यामध्ये आपण पाहिलं की जोगिंदर सिंग यांचं खूप चांगलं षटक. आता अक्षय माडिक यांचा हा फ्री हिटचा बॉल. यावेळेला देखील फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. फ्री हिटचा बॉल आहे आणि क्षेत्ररक्षकाला माहितीच नाहीये. राम शिंदे तिथे आहेत आणि त्यांना माहिती देखील नाहीये की हा फ्री हिटचा बॉल आहे. आणि तिथे देखील 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. झेल जरूर पकडला होता, परंतु फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने 2 धावा तिथे ऍड होत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. यावेळेला देखील फुल टॉस आहे. यावेळेला देखील राम शिंदे कोणती चुकी करणार नाही आहेत आणि तिथे मात्र अक्षय माडिक यांच्या खात्यामध्ये विकेट जाते. शाफी यांची देखील खेळी समाप्त होते. धक्का क्रमांक 2, विकेट डाऊन. दुसरी विकेट या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीतून मात्र अक्षय माडिक मात्र घेताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर धीरज, डावकर आताचे फलंदाज. धीरज गोलंदाजी मार्क वरती आलेत. 2 गडी बाद, 13 धावा धावफलकावरती संडे बॉयज टीमची. यावेळेला चांगला चेंडू आहे. यावेळेला थोडीशी टप्पा मागे घेतला, शरीरापासून दूर जरूर ठेवला, परंतु सरळ मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, किरण भोईर यांच्या हातामध्ये मात्र चेंडू पाठवला. डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकातील. 7 धावा खर्च जरूर केल्या, परंतु 2 विकेट देखील अक्षय यांनी मिळवून दिल्या या षटकामध्ये. दरम्यान शेवटचा चेंडू यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले, रिच वाईड आहे आणि तिथे मात्र पंच सांगतायत की हा डॉट बॉल आहे आणि डॉट बॉल असल्या कारणामुळे षटक समाप्त होते दुसरं आणि धावसंख्या जाऊन पाहायला मिळते ती धावफलकावरती 2 गडी बाद, 13 धावा. 18 चेंडू, 87 धावांची गरज अजूनही मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ 90% पकड मजबूत आहे ती आर्या फायटर्स या टीमची, परंतु 10% अजूनही हे संडे बॉयज टीमच्या बाजूने आहेत. जर इथे मेहनत आणि कष्ट जर चांगली बॅटिंग करत असताना केले गेले तरी देखील मॅच बनू शकते. त्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला.
आतापर्यंत आपण या स्पर्धेचे 19 षटकार आणि 17 चौकार ठोकले गेलेत या स्पर्धेमध्ये. तब्बल 2 दिवस चालणार ही भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय. सेंट्रल प्रीमियर लीग पर्व 5वं आणि 8 संघ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील, ज्यामध्ये संडे बॉयज आहे, आर्या फायटर्स आहे, एस्पिलॉन 11, त्याचबरोबर ठाणे स्पार्टन्स, SK सेवा फाउंडेशन आणि जिजा स्पोर्ट्स मॅच टाइम आणि शेवटचे कोण राहिले, संघ कुठला राहिला बोललो ना. असे तब्बल 8 संघ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील. यावेळेला मात्र खोल टप्प्याचा चेंडू होता जोगिंदर सिंग यांचा, परंतु तिथे मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. मिड विकेट सीमारेषा दिशेने धावा कंप्लीट केल्या गेल्या 2 आणि धावसंख्या पुढे सरकते ती 15. आता इक्का तुक्काने काय होणार नाहीये, चौकार षटकारांचा पाऊस मात्र मैदानामध्ये पाडावा लागेल तर मात्र संडे बॉयज टीमची काहीतरी बात बनू शकेल, कारण की विजय मात्र आर्या फायटर संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र इनसाइड आउट फटका खेळले, चांगला फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, प्रथमेश एसारे ब्रँडेड षटकार. प्रथमेश आता ते देखील हात खोलताना पाहायला मिळत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि त्याला मात्र कव्हर्स मध्ये उडवत असताना 6 धावेंचा प्रयत्न केला गेला आणि 6 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकवली आहे ती 21 धावांवरती. अशी फलंदाजी आता करावी लागेल ती संडे बॉयज टीमला. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्र निवडलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. जर सुरुवात अशी जर केली असती तर नक्कीच आता काहीतरी गणित समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु सुरुवात थोडीशी खालावलेली पाहायला मिळाली. सुरुवात थोडीशी शांततेत केली संडे बॉयज या टीमने, त्यामुळे आपण धावसंख्या थोडीशी मजल मारताना पाहायला मिळत नाहीये. 2 गडी बाद 25 धावा धावफलकावरती, परंतु अजूनही प्रयत्न करताना पाहायला मिळतोय ते प्रथमेश एसारे आपल्या संघासाठी. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलेत कव्हर्स रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून येतील परंतु चेंडू थांबण्यासाठी रेडी नाहीये, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी CPL चौकार. चांगली फलंदाजी प्रथमेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकवली जाते 29 धावांवरती. जे जोगिंदर पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या त्यांच्यावरती मात्र आता आक्रमण केलं जात आहे. दरम्यान अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. तिसरं षटक आपण पाहतोय. यावेळेला पायावरती टाकला चेंडू होता, ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये अक्षय माडिक चेंडू खाली येतील, कोणतीही चुकी करणार नाहीये, तर फटका फसला आणि तिथे मात्र प्रथमेश यांची खेळी मात्र समाप्त झाली आणि तिसरी विकेट मात्र इथे जाताना पाहायला मिळाली ती संडे बॉयज या टीमची. असं वाटत होतं की ही स्पर्धा होईल की नाही, कारण की परवाच्या रात्री आणि दिवसा आपण पाहिलं तर पाऊस पडत होता आणि काल मात्र पाऊस थांबलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि मेहनत मात्र आपण पाहायला गेलो तर विकास तावडे सर असतील, त्याचबरोबर दीपक परवडे, मुकुंद कबाडी आणि अमर जयस्वाल यांचं आम्ही कौतुक करू, कारण की मिडवा लॉंगॉनच्या इथे जर तुम्ही तो भुसा पाहताय तिथे पाणी साचलं होतं, ते पाणी काढण्याचं काम अमर जयस्वाल आणि सचिन चव्हाण आणि यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्याचबरोबर विनायक हरेल हे देखील तिथे काम करताना आम्हाला पाहायला मिळाले आणि त्यांच्या परिश्रमाच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहिलं त्यांना आणि त्यांच्याच कारणामुळे आज मात्र ही CPL कंप्लीट होताना आपणास पाहायला मिळते. यावेळेला आल्या मात्र कल्पेश बारिया यांचे हात खोलताना पाहायला मिळत आहेत. चेंडू जातोय कव्हर्स रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकारासाठी.
त्याचबरोबर स्पोर्टिंग कमिटीचे जे पिच क्युरेटर आहेत, जे पिच नेहमीच खूप चांगल्या दर्जाची बनवली जाते आणि पूर्ण ग्राउंडची देखरेख ज्यांच्या माध्यमातून, साफसफाई ज्यांच्या माध्यमातून केली जाते, ते जयस्वाल आणि त्यांचा पूर्ण टीम यांचं देखील आम्ही कौतुक करू, कारण की त्यांनी देखील ही स्पर्धा पूर्ण होण्यासाठी आम्हाला खूप चांगली मदत केली. आणि नेहमीच ह्या स्पर्धेसाठी नाही तर ह्या मैदानावरती जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांची चांगली कामगिरी आम्हाला पाहायला मिळते आणि चांगलं योगदान पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 33-33. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 67 धावांची गरज. 67 म्हणजे जवळजवळ 13.50च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहेत त्या संडे बॉयज या टीमला. पाहूयात, क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे आहे क्रिकेट. तुमचा आमच्या आवडीचा खेळ म्हणजे आहे क्रिकेट आणि तोच क्रिकेटचा खेळ आज आपण सेंट्रल प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून अनुभवतोय, पाहतोय आणि खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. या मैदानाचं खूप ऐतिहासिक वारसा असलेलं हे मैदान आपण पाहतोय. सेंट्रल मैदान जवळपास 100 वर्ष या मैदानाला पूर्ण झाली आणि गेल्या वर्षी आपण शताब्दी चषक देखील स्पोर्टिंग कमिटी यांच्या वतीने आपण खेळलो आणि या स्पर्धेसाठी देखील स्पोर्टिंग कमिटी यांचं खूप चांगलं योगदान आम्हाला लाभलंय, तर त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो CPL कमिटीच्या वतीने. यावेळेला मात्र काय होतंय, पंच बाईच्या स्वरूपामध्ये मात्र इथे चौकार दर्शवत आहेत. यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले आणि थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग देखील तिथे बीट होताना पाहायला मिळतोय आणि 4 धावांसाठी नशिबाचा चौकार इथे ऍड होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरकते, ती 37. या धावसंख्येने महेश पांचाल गोलंदाजीसाठी आपण पाहतोय, परंतु तिथे काय होतंय, पुन्हा एकदा एक खराब क्षेत्ररक्षण आणि त्याच्याच जोरावरती मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या खूप जास्त पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठीच मात्र क्षेत्ररक्षक देखील त्यांची देहबोली देखील आपल्याला पाहायला मिळते की आपण आपल्या संघाने ह्या मॅच मध्ये पकड मजबूत जरूर केली, परंतु मॅच आहे मित्रांनो, कधी काय होईल काही सांगू शकत नाहीये. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग मध्ये. यावेळेला फलंदाज धीरज यांच्या बॅटमधून मात्र मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. 6 धावा, षटकार. चेंडू द्यायचा आहे जुना. हेल्मेट घालून बसायला लागेल. 47 ऑन बोर्ड. 47 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. महेश पांचाळ यांना मात्र थोडंसं कानमंत्र दिलं जात आहे स्वतः कर्णधार प्रदीप यांच्या माध्यमातून. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा शफलून खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. धीरज यांची खेळी समाप्त होतीये. धक्का क्रमांक 4, विकेट गॉन. नवीन बॅटर सचिन मैदानामध्ये येत आहेत. जवळपास पकड मजबूत केली आहे ती आर्या फायटर्स टीमने ह्या मॅच वरती. 8 चेंडू 53 धावांची गरज. महेश पांचाळ यांच्या खात्यामध्ये 1 विकेट.
धीरज यांची ही विकेट. सचिन पाहूयात कशा पद्धतीने फलंदाजी करतील. यावेळी आल्या आल्या आडव्या बॅटने तडाखा पाहायला मिळतोय. सचिन यांच्या बॅटमधून मात्र मोठा फटका. 6 धावा षटकार. सेकंड लास्ट. अर्धशतक देखील लावतोय बॅटिंग करणारा संघ. 53 धावा धावफलकावरती आणि चेंडू द्यायचंय. दरम्यान 53 धावा. अर्ध काम पूर्ण झालंय. आता अजूनही अर्ध काम कंप्लीट करायचं आहे. 53 धावा अर्धशतक पार होतोय ते संडे बॉयज या संघाचं. टार्गेट 100 धावांचा आहे. 100 इमर्जन्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला यू मिस आय हिट फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल केली आहे. सचिन यांची खेळी समाप्त होतीये. चार षटकांचा खेळ समाप्त. 5 गडी बाद 53 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 47 धावांची गरज. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती सागर मोरे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. फलंदाजीमध्ये चांगली बॅटिंग केली नाही. पहिल्या चेंडूवरती मात्र बाद झाले, परंतु गोलंदाजीसाठी आले शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू आणि 47 धावांची गरज अजूनही मॅच जिंकण्यासाठी संडे बॉयज टीमला. स्ट्रायकिंग एंडवरती कल्पेश तर नॉन स्ट्रायकिंग वरती नवीन बॅटर वैभव वाडी. ह्या वेळेला शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु काय होतंय पहा. जोगिंदर यांना मात्र चेंडू हवेमध्ये उडलाय की काय असं वाटलं होतं, परंतु ती बेल्स होती आणि इथे मात्र कल्पेश यांची खेळी समाप्त होतीये. संकल्प नवीन फलंदाज स्ट्रायकिंग वरती आपल्याला संकल्प यांना पाहतोय. तर नॉन स्ट्रायकिंग वैभव 5 चेंडू आणि 47 धावांची गरज अजूनही मॅच जिंकण्यासाठी समीकरणाची गरज आपण पाहतोय. तर बॅटा यावेळा देखील फुलटॉस चेंडू होता, परंतु यष्टीरक्षक किरण भोईर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतायत. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर नक्कीच संकल्प यांना देखील माघारी परतावं लागलं असतं, परंतु तिथे मात्र एक 22च्या स्वरूपामध्ये यस नासिर शेख सर आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये शशी साटम सर आणि तिसरे पंच म्हणजेच आपले सर्वांचे लाडके लोबो सावंत सर जे MCAचे पंच देखील आहेत. असे तिन्ही पंचांच्या भूमिकेमध्ये असे पंच आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेला एक धाव तर घेतली गेली, दुसरी धावेचा प्रयत्न थ्रो थोडासा खराब पाहायला मिळतोय आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पाहायला मिळते ती अब तक 56. मॅच मध्ये मात्र फक्त औपचारिकता आहे, कारण की ही मॅच मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो आर्या फायटर्स संघ. संदीप साळुंके यांचा हा संघ आपण पाहतोय. यावेळेला देखील समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न लॉंग ऑन सीमारेच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु
एक धाव मात्र घेऊन समाधानी राहावं लागेल बॅटर वैभव यांना. एक मोठ्या फरकाने मात्र विजय प्राप्त करणार बॅटिंग करणारा संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ आर्या फायटर्स हा संघ नक्कीच आहे. यावेळेला मात्र बिगिट तर केलाय परंतु थोडा उशिरा केलाय. फारसा काही फरक पडणार नाहीये. चेंडू जातोय 6 धावांसाठी. चौकार षटकार. सात धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते 63. यावेळेला शेवटचा चेंडू एक स्लिप देखील लावली गेली होती परंतु इथे मात्र विजय मिळवलाय तो आर्या फायटर्स या टीमने 35 धावांनी. एक मोठ्या धावसंख्येच्या विजया जोरावरती मात्र इथे 35 धावांमध्ये आर्या फायटर्स या टीमने ही मॅच आपल्या नावावरती केली आहे आणि आपलं खातं जे पॉइंट्स टेबल मध्ये आहे ते ओपन केलंय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील परंतु मॅच अजून संपलेल्या नाही आहेत कारण की संडे बॉय संघ अजून देखील आपल्याला 2 मॅचेस खेळायच्या आहेत. त्या 2 मॅचेस मध्ये जरी देखील तुम्ही चांगली कामगिरी केली तरी देखील तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये जिवंत राहू शकता. परंतु या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी आपण जाऊयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल वन अँड ओनली ज्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला, ज्याने फलंदाजी करत असताना अर्धशतक ठोकलं आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट मिळवून दिल्या, तो अक्षय महाडिक ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तर अक्षय महाडिक आपण यायचंय आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. मी सर कोणाकडून द्यायचा आहे? यस, आमचे लेजंड खेळाडू एसएससी संघाचे सदस्य एक लेजंड खेळाडू दत्ता पवार उर्फ लवली यांना मी आमंत्रित करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन अक्षय महाडिक यांना गौरव करायचा आहे. यस, अक्षय महाडिक यायचं आहे. काय फलंदाजी केली आहे. किती मध्ये मारले? 12 13 मध्ये. किती बॉल मध्ये मारले? 13 बॉल मध्ये मारले. 13 बॉल खेळला ना. पहिला मॅन ऑफ द मॅच दिला ना आपण. 13 बॉल मध्ये 51 धावा ठोकल्या आणि 6 धावा खर्च करत 2 विकेट मिळवून दिल्या. ते अक्षय महाडिक ठरतात मॅन ऑफ द मॅच. आयोजकांच्या वतीने सीपीएल कमिटीच्या वतीने ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी पहिला अमर जयस्वाल. यस, दत्ता पवार आमचे एक लेजंड खेळाडू यांच्या माध्यमातून मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अक्षय महाडिकला देतोय. वेलपेड अक्षय. आणि संदीप साळुंके मनसेचे कार्यकर्ते देखील आहेत आणि खूप चांगले आज मात्र आपल्याला खुश देखील पाहायला मिळत आहेत कारण की खूप चांगला खेळ अक्षय महाडिकचा राहिलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील टीमला संदीपदा. आणि नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत मानस एंटरप्राइजेस विरुद्ध जिजा स्पोर्ट्स. तुमच्यामध्ये कोण आहे? अंश गुप्ता. अंश गुप्ता आहे. नाही ना. सागर मोरे ना. महेश जाधव नाही ना. दत्तू संकल्प निकम. रवी चव्हाण आहे का?